ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वनमंत्री गणेश नाईक यांनी आव्हान दिलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत आणि ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा नाईक यांनी केलेली आहे। मी पालघरचा पालकमंत्री आहे, मात्र ठाण्यामधील जनतेचं माझ्यावर प्रेम आहे असं वक्तव्य सुद्धा गणेश नाईक यांनी केलंय। ठाण्यामध्ये भाजपचा विस्तार करणार गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांसमोर असं वक्तव्य केलंय आणि महापालिका निवडणुकांअगोदर ठाण्यामध्ये शिंदे वर्सेस नाईक असा कलगीतुरा रंगेल अशी ही चित्र दिसत आहेत। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये हे संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। मंत्रिपदाची शपथ घेतली त्याला आपण काय म्हणतो, अपपर भाव किंवा आपुलकीचं, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा न्याय सारखाच देईन आणि लांबच्या लोकांना न्याय सारखाच देईन, त्याच्यामध्ये काही तसवर फरक पडणार नाही। वन खात्याच्या मध्ये जी लोकांची प्रश्न आहेत ती सगळी सुटली जातील। पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना, माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिलाय, जसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो, त्यामुळे कुणाला ना नाहीये। आणि याच जनता दरबारावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यावर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे असं वक्तव्य सरनाईक यांनी केलंय आणि गणेश नाईक आमच्या सगळ्यांचे सिनियर आहेत असं सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात। प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, प्रत्येकाला पक्षाचा संघटना वाढवण्याचा अधिकार आहे। ओनली कमळ की ओनली शिवसेना की ओनली महायुती हे जनता ठरवत असते आणि हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच घोषणा केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। त्यामुळे प्रताप सरनाईक काय म्हणतायत किंवा गणेश नाईक साहेब काय म्हणतायत यावर न जाता आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार।